आपण काय कमी आहे काय कोणाला क्या समजे नाही समजे की धडा काय करतोय रे इथं हा शाळेत गेला काय करतोय काय करतोय हा शाळेत काय गेला हा शाळेत काय गेला शाळेत रे हा दाब जायचं तुझं शाळेत जायचं तुला बापाने नाही लावलं होतं का किरड्या मुडद्या रविवारचं शाळेत त्या पोराला मारत बसतोयस मध्ये मध्ये यायचं ना म्हातारे तू सरळ अरे शाळा अरे तुझ्या काराने बाप गेला बायको गेला तुझी गाबडी सांभाळत बसली की मी म्हातारे मला काय पोराला सुद्धा नीट बघा नाही किरड्या तू काय लाय त्याला लाळ करून ठेवू नको तसला सांगतोय तुला गपच बाबा आता तुझा बाप असा हाय त्याला ही काय करायचं तू तरी चांगलं शिकून ही कर त्या बापाच्या कारानं तुझी आई गेली आज जा गेला निघून गपच बाबा रड नको तू तर चांगलं शिकून नशीब काढ बाबा आता सगळ्या आशा तुझ्यावरच आहे बाबा माझ्या गबस रड नको साधी रुपयात चॉकलेट पण आणली नाही रोज मारते ते अरे म्हणूनच आपण जरा शिकून मोठं व्हायचं अजून किती 4 वर्षांनी 10वीत जाशील 12वीत जाशील मी हाय तोपर्यंत तुला चांगलं शिकवल बाबा आता ही तर हिरो निघला असला तू तर चांगला निघ शिकून आपलं शिकून मोठं व्हायचं त्या बापाच्या नको बाबा नादी लागू म्हातारे जेव्हा चल आई असलं ठेवलंय जेवाय चल थाट देस ना वेळेवर येतोस काम नाही धाम नाही काय नाही काम दाम कसं नाही गावाचं काय कमी असतं काय काम माझ्याकडे मग ड्युट्या पाणी घेवट मागाचा मार काय कमी झाला काय गिळून बाहेर नाही कर्तबगारी ही करून आला ना तुला आईत वाढते ही करायला मोरचलय म्हातारे बायको लावली ताणून माझी मला माझ्यामुळे गेली वाय बायको तुझी किरड्या आणि काय दिलं खाऊ पाणी का मला किती वेळा सांगितलंय मला 4 अंडी फोडून देत जा वाशाट बिशाट करत जा की व्हायच माऊलीची पालखी चालली माणसं खात नाही तर वाशाटाचं येऊ पडले अंडी देन आमका मटण देन माऊली काय म्हणतात काय मटण खाऊ नका म्हणून 4 पैसे कमवायची अक्कल नाही जी दिलाय ती गिळकी मुकाट्याने आयत असला आपण खात नसतो खळबट पाणी कळलं का 4 पैसे आलो कालवण कर तसला माऊलीन पिवली मला सांगू नको काय मला जेवायचंय वाशाट खायचंय मला आणून ठेव मी आलोच माघारी काय याच्यामुळे तर पुरवणी पडा ना की त्याला पाळायचं काय कळणार तुझ्या बापाला काय नाही अंडी आण म्हणतोय अन्नाला चाललाय लाफाडून काय बाय काय लागितली आपण सायकल घेऊन जावं लागते आता सायकल अरे लेकराची तेवढी तर राहू दे की सायकल पोरा कुठं चालवली शाळेत जायला आली का धामनामाने आडवी काय चांगलं काम करायचं सायकल सुद्धा पुराला तुला दारू प्यायला मी चांगलं काम करतोय चांगल्या कामाला सारखी आडवी येते काय तुला कसं पगार करून ठेवली नुसते माझ्या कष्टाने घेऊन दिली नातवाला सायकल घेऊन चाललाय स्वतः
घेणं नाही अजिबात सुद्धा आ- हा? सर अग म्हातारे आहे पावसाळ्याचा दिवस आला भिजून भिजून कुजून जाईल एक दिवशी निलावच करतो बघ स्वतःच लिलाव कर जा की मला नाही कोणी घेत होय. बघ तू तुझं काय एवढी आहे लायकीच आहे तू कोण घ्यायला आ, लागलंय आ, तुला? हा? आ, काय बाय नशिबी तर आलंय देवानी जन्माला घातलंय लेकरू मला पोटाला हा हा? असं आधी सायकल ऐकू दे ना जमीन काय ऐकू द्यायची मला मी बिलय पुढचा हाय बिलिंदर बिलिंदर म्हणते ती गोऱ्या बिलिंदर गाव म्हणतं मग काय कमी नाही आपण कोणाला ते कसं म्हणून मी सांगतोय म्हातारीचा काटा काढल्याशिवाय आपल्याला जुळणार नाही काय तरी करून म्हातारीचा काटा काय करू त्या दिवशी गुत्या मला कोणतरी म्हणत होतं वर्धाश्रम वर्धावा काय ते वृद्धाश्रम काय कसलं असतं तिथं म्हातारी माणसं टाकते ती म्हणून त्या म्हातारीला वाढ बोलून नाही तिला वृद्धाश्रम दाखवना आणि ती राहिलेली अर्धा ऐका इक ना तर नावाचा वाऱ्या बिलिंदरच नाही मी या आहे ए आहे काय करते हरभर अरे वा ऐक म्हणायचं संध्याकाळी पोटाने अगं वाळलं का नाही काय तिकडे पलीकडे सारून पडा 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 बरं काय म्हणतोय आहे अगं मी रात्री लय विचार केला बघ मला लय वाईट वाटलं बघ काय सांगू तुला किती त्रास दिला का मी तुला किती दिला हा पोराला हाणलं तुझ्या हात उचलला वाईट वाटलं बघ मला लय वाईट अगं बाय आज कोणीकडे दिवस उजाडला आईची माया यायला होय? हे दिवस जाग्यावर साहेब पण मला लय पस्तावा झाला बघ बरं असू दे हा झाला ना पस्तावा पण आहे खरं सांगू मला तुझ्यासाठी काहीतरी करू वाटतंय बघ मला तुला अष्टविनायक दाखवायचंय बघ होय म्हातारपणा लागेल तेवढीच माझी इच्छा आहे बघ एक. नाही म्हणून नको अगो बाया बरं झालं की अगं नाही म्हणून येते ना माझ्या सगळं येते ना हा आता तू दाखवत असला तर येते की बाबा हा हे बघ. देवानी जर अष्टविनायकाने तुला चांगली बुद्धी दिली हा, दिली, येते दिली. की तुझ्या बरोबर मी काय म्हणतोय इष्टी आहे लगेच बघ आपल्याला जायचं ती तुझी 4 लुगडी काय असतील ते फार दिसणं गुंडळ आणि चल चल उठ 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 हे राहून दे मी कोणाला तरी सांगतो शेजारी पाजारी केव्हा अरे, कामाला ते यायची हरभरा गुंडा अगं उठ ठेवू चल दे, कोंबड्या खातील नका त्याला. अगं उठ काय उठ हा? चल 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 लवकर चल तुला आता अष्टविनायक दाखवणार. काय उरक की पाड दिसणं बांध पडा 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 हे पोताला की पाड दिसणं अरे बांधते की जरा दम काढ की हा? आता लुगडं पाताळ बस त्याच्यात फार दिसणं बांधते बांधलाय का हा. झालं का समजा हा. आता फार दिसणं इष्टी जाईल भाकरी बांधून घेतली पदराचा काय एवढा काय नाही इष्टी गेल्यावर काय करते तुझ्याकडे बघते का चल 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 अरे भाकरी बिकरी तरी बांध. अगं पाड दिसणं चल ती चप्पल घाल इष्टी जाईल चल 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 लवकर परत इष्टी गेल्यावर मग तुझ्याकडे बघितल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही राहिला अष्टविनायकन समजत काय दिसणं इष्टी जाईल चल लवकर हे बघ माझं काय मला लागते झोप काच शेजारी हातबीत काढू नको अरे बारकी आहे का मी हात बाहेर बारकी काढायला म्हणजे सांगावं सांगतोय. लागतंय तुला नीट न्यायचं नीट आणायचंय तुला मला हा. दर्शनावनं हा. गणपतीच्या हा. कधी येते काय पण माझी इच्छा झाली तुला आज वडापाव चारायचा बारीकपैकी काय चारायचं वडापाव भजवा खाल्लेलं होय, ग हा? लय दिवस झालं लय मला दिवस पाव. झाला का नाही हा. बसून मस्त पैकी हाटीला जिलबी फिलबी टाकाटक मध्ये जीव आपण तो काय बरं. काळजी करू नको चपाती जिलबी मध्ये हा. भजी बिजी एक नंबर मिसळ पाव मग कसं वाटतंय आता भजी वडापाव खाऊन तुला आणि तरी आली की मला हा? अगं माझ्या जीवात न राहिलं होतं काय ग तुझं ते आपलं म्हातारं तरी किती खडूस ग कशाला तुला सोडून गेलंय हा मी असता बिलिंदोर कसं म्हातारीला सोडून त्याला पटायला पाहिजे होतं का नाही काय आता काय करतो बाबा कशाला तुला लहान म्हातारं सोडून बसलं गेलंय तू. आहे ना व्यवस्थित असंच राहू दे बघ बाकीचं काय नाही आपल्याला कसं आहे सगळी आनंदी तर आपण आनंदी हा
चालतंय जाऊ का आता मी घरी बस का बरं चालतंय ठेवते फोन अरे अरे बाळा काय झालं काय रे रडतो पप्पा ना आजीला कुठल्या तरी तिथं म्हणता बायका असते द्या तिथं नेऊन सोडलंय घरी कोण नाही मी एकटाच आहे भाकरी कोण करत नाही अरे 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 गप गप रडू नको आता बाई तू त्या गोरखचा मुलगा ना बाई कुठं नेलं म्हातारीला त्या वृद्धाश्रमात नेलं असेल तुला काय माहिती बरं चल आपण जाऊ बघू काय असेल ते गप रडू नको ही आईची लय मोठी मला पुण्य आहे खरंच आयुष्यात आईशिवाय पर्याय नाही पण परमेश्वरी लीला आघात आहे काय झालं ए बाळा इकडे काय झालं काय झालं काय सांगतील का नाही पप्पा ना म्हातारी बायका असते त्या तिथं आजीला नेऊन सोडलंय पप्पा ना अहो दादा तुमच्या माहित आहे की कुणाचं ते गोरख नाव आहे एवढं गावातलं बर त्याचा मुलगा आहे गोरखचा? आणि रडत आला त्याला माहिती झालं म्हणून माझ्याकडे आला शांत हो तू गबस बाळा तुझी आजी तुला आणून देतो तू शांत हो अजिबात काळजी करू नको ती आमची जबाबदारी झाली का असेल तिथनं म्हाताऱ्याला आणू मग झालं का नाही अरे मी आहे हॅलो अहो आधी आपल्या ते गोरख नाही का बेवडा गोरख आज त्याचं ती लेकरं आलंय म्हणजे त्याची म्हातारी कुठं तरी नेऊन सोडली हो ती पोराला काय कळलं ना ती वृद्धाश्रम म्हणतंय तर ते आपल्याला तुम्ही या आपण करू चौकशी कुठं आहे काय आहे ते मग तुम्ही या लवकर या आपण तुम्ही आले चर्चा करू तुम्ही या मग बघ काय कसं ते ठरवू या लवकर हा चालतं ठीक आहे ओके येतो म्हणलं का लगेच हो येतो म्हणल्यात लगेच बरं झालं बाळा, बाई शांत म्हणजे हो तू. आपलं लगेच थोडं व्हायला लागलं काय आली बाई पाटी राम या बसा काय म्हणता लय तातडीने फोन केला आता तिला ही काही लेकरू आलं असं रडत होतं ते आलं ते पोरांना लय येडापणा केलाय म्हातारी सगळे आता पण किती लाताळी मिटवली ते काय आता सगळं खरं अहो आता एक महत्वाचं आहे आईच वृद्धाश्रम हो, आता मला फोन झालं बोलणं काय काम तसं डायरेक्ट जाऊ बघू कुठं काय झालंय त्याचं भांडण गोंधळ कालवा बारमाही चालू आहे अहो तुम्ही म्हणाल तसं हो. त्याला आता याला गाव ही माहित नाही ना पण आता आपल्याला बघावं लागेल कुठं शोधून आहे. काढू की काय कुठं असेल ते काय नाही हे फायदा लक्ष करून टाकाय तडका पडते तो मारून टाका सुद्धा बसला हो तेवढं करा राव त्याचं काय करावं आता नीटच करून टाकू नाही. लय लाड झाल्यात ते हो. प्रत्येक वेळेस हो म्हणतोय गोड बोलतोय उलट पालत करून नाही, टाकते नाही. एवढ्या लेकराचं नुकसान करायचं म्हणजे काय उपयोग आहे कोरोनाचे 53 देशाचे गेल्या 24 तासात कोरोनाचे 53 नवे रुग्ण जिल्ह्यातील उपस्थित माणूस झाले असे एक नंबर इथं तुला सगळी सुविधा आहे काय ये बरं हळद नमस्कार अगं स्वर्ग काय सुद्धा अडचण नाही तर तुला बघ काय राम राम नमस्कार सगळी सुविधा आहे तुझी इथं करतो बघा तुम्ही एक नंबर समधी व्यवस्था आहे नाही काय सगळं आहे ना सकाळचा नाश्ता आहे जेवण आहे समजा व्यवस्थित कुठलीच काय अडचण नाही समजा ओके म्हातारीला नीट सांभाळायचं माझ्या. काय? होय घरच्यावानी अधिक म्हातारीला सांभाळणं होईल कितीचं नाही ती 14-15 आहे हा 14-15 आहे आहे काय म्हणतोय मी तुझा म्हणून तुला हे आणलंय आश्रम आहे अरे घरदार सोडून देवाला नेतो म्हणून इथं आणून सोडलं होय मला आश्रमात. अगं तुझ्या गावा लक्षात यायचं या आश्रमाची ट्रिप काढणार आहे त्या अष्टविनायकाला अरे त्या कोपतात सुखी होती मी की रे हा? अगं ह्याच्यासारखं सुख कुठंच नाही बघ तुला एक नंबर सगळी सुविधा आहे खाणं पिणं सगळं टाक बसून आणलंच वैर मला इथं अगं काय आहे का तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती बघ मला काय हे बघा आता रडू नको ती लावते माघारी अगं माझ्या मनी काळजी करणारी सगळी आहे ती दाजी काय करते तू बरं काय करू नको लोक म्हणतात माझे आग्रो घालू नको नीट सांभाळणार ना
रडू नको तू. अगं हाणते की मला तू काय रडू नको. आजी रडू नका, आजी रडू नका. बस इथे चल इथे. बस इथे बस बस. सोडलंय किती हाताला माराय मी कुठं जातोय तर हो येईल तुला भेटायला काळजी करू नको. नीट राहा व्यवस्थित राहा का पण काढ नको माझी हो. त्या पोराचं बी बघ तुम्ही काय करायचं ते नीट राहा सुखी राहा आणि तिथं माझ्याबद्दल चांगलं सांग चांगलं बोल काय बी सांगत पशी नको आणते ती हो. सोडल्यावर काय चांगलं सांगायचं ते त्यांना कळताय की ते कोणाचं आहे ते कळताय की त्यांना. असू द्या काय असलं कृती करून गाती करता आले तुझी सगळी सुविधा केली की बर. तुमचं नाव गाव काय? म्हातारे समोर नीट नीट कर बघ इकडे मी लिहितो. हा देवा देवा करा साहेब. नाव लिहितो राव. मी काय शिकलेलो माणूस आहे उकळलेलो नाही कळलं का. गावाचं नाव टाका. टाकलंय सगळं सगळी माहिती भरली. काळजी करू नको. अगं तुझ्यासारखी सोय कुणच करणार नाही माझ्यासारखी तुझी सोय कळलं का. हा सोय केली पाहिजे. बरं असू दे रडू नको. रडू नको तिला का काय लागा किती वेळा सांगू तुला आता. आणि रडली तरी मी नेणार नाही माघारी. तुला वाटेल की मी रडीन आम्ही नील अजिबात नेणार नाही. आजी शांत राहा. काय समजेल तुला आश्चर्य नाही काय भारत सगळं फिरून आणते वृद्धाश्रम सगळं करते. काय अडचण नाही. हा काय अडचण नाही बाग म्हणतात काय अडचण समधी नाही. व्यवस्था. डोक्याला ताण करून घेऊ नको. चहा असतो नाश्ता असतो गरम पाण्याची सोय आहे आंघोळीला समधी व्यवस्था आहे कुठली सुद्धा अडचण नाही काय नाही. 2 टाइम जेवण संध्याकाळी जेवण नाश्ता समजा व्यवस्था सुद्धा चांगली आहे. TV बघायला आहे का मुलगा देते आणि शिकलेली सुद्धा काही कामाच्या वस्तू काही सुद्धा सरकारने बाबा तेवढी तरी सोय करून ठेवली म्हाताऱ्यांना इथं जगायची. काय करायचं. काळजी करू नका रुग्णाला. आजी तुम्ही आता आमच्या आश्रमात आला म्हणजे घरी आल्यासारखा आलाय बघा. आमच्या आश्रमात जी कोण माणूस येतो तो देवासारखा आम्ही जगतो आणि इथून जाणारी माणसं अक्षरशः डोळ्यातून पाणी गाळतात. तर तुमची कसलीही गैरसोय होऊ देणार नाही ही लक्षात ठेवा. ह्यानं जेवढा त्रास तुम्हाला दिलाय त्याच्या दुप्पट तुमचं योग्य प्रकारचं नियोजन करू. सकाळी चहा असतो, दुपारी 9-10ला नाश्ता असतो, दुपारी जेवण असतं, संध्याकाळी तुम्हाला सांगतो मस्तपैकी जेवण असतं आणि तुम्हाला सांगतो पेपर वाचायची सोय आहे, पुस्तकाची सोय आहे. तुम्हाला सांगतो TV आहे आपल्याकडे, आठवड्यातून एकदा पिक्चर असतो. शिवाय तुम्हाला सांगतो आपण 6 महिन्यातून एकदा अष्टविनायकाची ट्रिप काढतो. वर्षातून एकदा 12 ज्योतिर्लिंग फिरवतो. प्रत्येक वृद्धाश्रमातल्या माणसांची प्रत्येकाची इतकी उत्तम दर्जाची सोय करतो ना तुम्हाला तुमच्या घराची आठवण येणार नाही याची दक्षता या आश्रमाची आहे. आमच्या भारत माता आश्रम आहे आमचा. इतकं जबरदस्त आहे तुम्ही काही काळजी करू नका. मिळालं का असलं कुठं मिळालं का. किती भारी रडते खुशाल. डुलू नको तू सरळ बोल. मी सांगितलं अध्यक्ष आहे ना तुम्ही. हा अध्यक्ष आहे ना. हो बर सगळं व्यवस्थित आहे कालवा करू नको. बरं ती काय मला म्हणायचे बाई सही मार बरं एक द्या ओपिन इकडे सही मार ही फाडती सही घेतोय ती. हा ती इथं हिला पोच केलेलं ती सगळं असतं करशील. बरं बरं द्या. बघ एक नंबर. आता बघ मी कसे करतो. आणि दर आठवड्याला भेटा येणार. रडू बिडू नको. डोळ्यातलं पाणी गाळू तुम्ही काय काळजी करू नका. आठवण आली तरी माझ्या फोनवरून ह्याच्याशी बोला, नातवंडाशी बोला, घरी बोलू शकता. हा जर काय त्रास घेताय आपल्या आश्रमात चांगल्यापैकी आहे. अधिक्ष चांगलं लक्ष ठेवा. येऊ का मग आहे निवांत राहायचं रिलॅक्स राहायचं कसं. हो त्यांना सांगितलं तू काय काळजी करू नको. तो मोकळा राहा बरं का. निवांत राहा रडू नको. नको आता मायेचा पाजर फोडू. येऊ का. अधिक्ष सोडताना अशी सगळी जण करतात. भेटायचं सुद्धा येत नाही. आपलं काम म्हातारी तर टाकली आश्रमात कसं का. म्हातारी टाकली चल. अयो चला हे असलं काय दमदाटी दादा गेली. काय का नाही का कळतं का नाही जरा. हात लावायचं नाही. हात लावायचं नाही. हात लावायचा नाही म्हणजे हात लावायचं नाही. हा तिथं सर लहान मुलगा रडतोय आजीला इकडे घेऊन आलाय मूर्ख माणूस
अहो पण म्हणला मग आमच्याकडे म्हणला की आईना घरी त्रास होतोय त्याच्यापेक्षा आश्रमात ठेवूया. अजिबात ह्या मूर्खाचं काय सुद्धा ऐकू नका तुम्ही. तुम्ही आधी सगळी चौकशी केली का? घरची परिस्थिती काय याचं विचारलंय का तुम्ही? आला घेऊन की घेतलं त्या म्हातारीला ठेवून तुम्ही? पण हा गोड बोलला. ह्यांना मी म्हणलं बा आमच्याकडे अशी सोय आहे. आता आलेल्या माणसांची ही करणं आमचं कामच आहे. काय ती माझं मी बघेन. काय बघतोय तुझं? आणायचं नाही, काम करायचं नाही आपल्याला. काय अजिबात आवाज काय एक खानदेशने वाजवे नीट उभारतो नाही तो. सुधित्रा किरजा उभारायचे अक्कल आहे का? तुम्ही पण कुशाल त्याला घेतलंय. आत्ताच्या आत्ता फोन करून आमच्या गावच्या पाटील सरपंचांना बोलवून घेते. तुम्हाला वाटलं काय खुशाल लहान मुलगा घरी सोडलाय, आईला इथं आणून सोडलाय वरे? का रे अशी चुकीची माहिती देऊन माणसं ही करतो का? खुशाल हाणायला हा का बघा ही अशी दिली. काय अवघड आहे का नाही? काय दिलंय हे ना सगळं नीट चालवलाय. बरं झालं तुम्ही नमस्कार. काय सडकाचं पाडेल नका मारू पोराला. काय मारू नका. पटांगण केलंय तुमच्या आयुष्याचं. नेटोबारा सगळं. हा एवढा कष्टाने तुला हे करून म्हातारी ही अवस्था करून ठेवली बरं. मारते ते मला, ठेवते ते मला, काय करते ते मला. माहिती बिहिती काढल्याशिवाय कोणी माणसाला एकदा जरा नोंदी करून काय नुसतं आश्रम वाढवायचा काय? अहो आश्रम वाढवायचा विषय एवढं लेकरू आहे तिथे उपाशीदार पडतंय. त्याचा विषय नाही म्हणला. ट्रिप सांगेल डुलतही सर्व बरा. ते असली माहितीला बडफोबाड देऊन आणत जाऊ नको रे. जरा नीट वार राहा. संघटनेच्या माध्यमातून सगळी चौकशी करा. कोण आले, कुठं आले, काय झाले सगळी माहिती पाहिजे. आईला तरी बघा त्याचा शब्द खरा झाला. 24 तास नसत असते. काय लागा डोकं आउट करशील. माझी 2 माणसाची चौकशी करणार गेली त्यांच्या घरी काय परिस्थिती आहे बघाय. नाही काय इथं झाली डायरेक्ट. त्यांनी सांगितले की तुम्ही खरं धरून लगेच शहरा मारून अजिबात गर्दी करायची नाही असली. काय मारत नाही पण अशी अवस्था नाही झाली पाहिजे. आईला किती माया येते बघा की एवढा आणून सोडलं किती आईचा जीव. एक गोष्ट सांगितलं ऐकायचं नाही काय नाही. काय दुखणं सारखं आणते बघा 8-10 दिवसाला. काय करायचं? काय खेळ चालला नाही रे? किती वेळा तुला सांगायचं रे? किती वेळा तुला सांगायचं? सांगायचं किती वेळा तुला? सोडा सरपंच जाईल मग त्याला मला तोडू द्या. सरळ वाढायचं. त्या माऊलीनं काय केलं पाहिजे रे? इथं आणून सोडले हराम करा तू. आमच्या घरी आणून सोडलं नाही. काय चुकलं? पाटील सरळ बरा. एवढं जरी झालं तरी त्या माऊलीकडे बघ तू. तिचं काळीच राहतंय. मारू नका तरी माऊली म्हणते अजून मारू नका. मला त्याची कडून चूक झाली माझ्या. चुकले जाऊ द्या. सगळ्या गावात खेळ चालवला सरपंच राव जात काका घरी तळपतीन आपलं तपलं वळखते. आता एवढा लेखानं कुटाणा केला तर आईचं काळीच हलतंय. काय करायचं? बरोबर आहे. चुकलं बघ माझं. मी आता अशी चूक नाही करणार बघ. चल आपल्याकडे. चुकलं माझं तर. असू द्या लेकराची चुकी माफ कर. आईच करते.